गुड मॉर्निंग सर्वेले. आज आमच्या NSS कॅम्पचा दुसरा दिवस होता. आम्ही निघालो. हे लोक मटकत चालले होते. हे पोरगी तर नुसती मटकत राहते. एक कोंबडी आमची पळाली. त्याच्यानंतर हे त्याच्या लँग्वेजमध्ये बोलणं चालू होतं तर मला काही समजत नव्हतं. मग त्याची लँग्वेज पहिलेच आपल्याला समजत नाही. ही एक तिच्या लँग्वेजमध्ये बोलते. एकतर बंजारी भाषा मला काही समजत नाही. थोडीफार पुढं निघालो. इंट्रोडक्शन दिल्याच्यानंतर मग हे हसून पागल करते नुसतं. मग पुढं निघाल्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा आमच्या क्लासचे सर्व पोरं वगैरे बसवून दिले एका टेम्पोमध्ये. ज्या टेम्पोमध्ये काल आम्ही गेलो त्याच टेम्पोमध्ये आज पोरं गेले पहिले, कारण आम्हाला नंतर जायचं होतं. आणि आमच्याकडे सामान भरपूर होतं आज, कारण आम्ही बनवणार होतो आज खूप मस्त काही चटाका पटाका. त्याच्याच्यानं आम्ही सर्वजण नंतर गेलो. मग पहिले पाणी घेतलं. पाणी घेतल्याच्यानंतर मग आम्ही पुढं निघालो. पुढं वाट पाहत बसलो होतो. याला म्हटलं डबरे इकडे पाय तर करी. याला म्हटलं जेवली काय तर हो म्हणे जेवली. याला सकाळी खाऊन आल्याशिवाय काही होत नाही. बाप्पाचा मोरया केला आणि नंतर पुन्हा निघाल्याच्या नंतर आमचं टेम्पोत काही ना काही चालू होतं. याचा प्रचार चालू होता. इकडे मोबाईल वाटप करणं चालू होतं. काय बोलणं चालू होतं. आमचं आज मोबाईलचं चिन्ह आहे त्याचं, तर त्याच्याच्यानं तिला सपोर्ट करा. ती भावी आमदार आहे आमची. तर लवकरच गुड न्यूज येणार आहे मॅमकडून. तर मग तिला सपोर्ट करा छान. आणि पुढं काहीच सांगू नाही शकत मी काय होणार आहे ते. असंच आमचं गंमत चालू होतं. काहीतरी मस्ती करायचं, लहानपणाची आठवण काहीतरी काढायची. त्याच्यामुळे आमचं चालू होतं की बाबा काहीतरी गेम खेळू आपण. म्हणून मग तिला भावी आमदार आम्ही बनवून टाकलं. मग हे तिला हसणं विसणं चिडणं तिचं ते चालूच असते. त्याच्याच्यानं मग आम्ही निघालो होतो. मग आता इथे पोचलो होतो. पोचल्याच्यानंतर सर्वजण उन्हातान्हात बसल्यानंतर आम्हाला भुका तर बम लागल्या होत्या. मग इथं चालू होतं यायचे स्वयंपाक करणं. 10 पोरी निवडल्या होत्या. 10 पोरीच्या मधात आम्ही घुसून गेलो. आम्हाला वाटलं की आम्हाला तिकडे काम सांगून, म्हणून आम्ही इकडे सरळ येऊन आलो. हे लोक म्हणे की बाई कटर आण आणि चुपचाप इथं आलू शिलाले बस. मी म्हटलं अबे मला काही इथं आलू शिलाले बोलवलं तू ना. मग नंतर बसलो. म्हटलं आण बाई करू लागतो कामं. बिचारा किती वेळच्या करत होत्या. म्हटलं ठीक आहे करू लागतो बाबा. बसलो मस्तपैकी. नंतर यायचं चांगलं काम चालू होतं. यायला आमचं चिडवून चालू होतं. इकडे आमची बुटकी त्याला मदत करायसाठी गोळणी कसून मस्त बसली. आणि मग आमचं सर्व सामान रेडी केलं. त्याच्यानंतर आम्ही सर्व सामान रेडी केलं. इकडे चाकू बिकू सब पडलेलं होतं. इकडे तांदूळ धुणं चालू होतं यायचं मस्त. आणि नंतर मग हे लेकरू तर बस नुसतं मटकत राहते. हे सर्वजण काहीतरी खाऊन राहिले होते. मला काही एका नाही दिलं नाही, विचारलंही नाही मला की घे बाई. मायाच बघितलं आहे, मलाच दिलं नाही शेवटी. म्हटलं खा बाई खा. मी इकडे सर्वजण चरून राहिले. काही जण मोबाईलमध्ये होते. मग हे काय करू राहिलं होतं काय माहिती. इकडे काय प्रचाराचं काय मोर्चा काढला होता काय माहीत. लटका बिटकाची तयारी चालू होती वाटते. नंतर मग गुपचाप येऊन बसलं आणि मोबाईल पाहत बसलं. नंतर इकडे सर्वजण शांतपणे बसलेले होते. सर्वजण वाट पाहू राहिले होते मसाले भात फ्राय व्हायची. नंतर मग आम्ही इथं मस्तपैकी मीटिंग घेतली. आम्ही आमचा कार्यक्रम सुरू केला. आम्ही आमचा प्रचार सुरू केला. आमचा गेम पुन्हा सुरू झाला. आम्ही पुन्हा नव्यानं खेळायला लागलो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे भावी अध्यक्ष कुठे गेला हा हिमांशू. परत नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तू इथे कशाला आणलं काय तिला उगाच पैसे देऊन आणलं का. संचालक चांगलं करू ना. मस्तपैकी झाला. नंतर हिमाया हाल तर पाहून मला एकदम लाज वाटत होती, कारण मी गेलती धुवाले तांदूळ धुता माही झाला ड्रेस खराब. इकडे आमचं चालू होतं झाडझूड करणं. अस्सल आमचा हा प्रचार चालू होता रिअलवाला की बाई आणायचं म्हणजे भरपूर वोट मागायचीच आहे आपल्याला. रिअलमध्ये आणायचं आहे ते निवडून. त्याच्याच्यानं ते रिअलमध्ये म्हणजे की कॉलेज पुरतं फक्त. एक जसा की CR असतं ना कॉलेजचा, तसा तिला CR टीम म्हणून ठेवलेला आहे आम्ही.
तर त्याच्यासाठी आमचा तिचा प्रचार चालू होता. पण प्रचाराचं काही ती काम पण भरपूर करते बिचारी, छान कामं करत होती मस्त. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवून घ्या, नंतर कधी चान्स भेटतं नाही भेटत. एक तर तिचा बर्थडे बी उरायला, तर म्हणून आमचं चालू होतं काहीतरी. नंतर मग तिला म्हटलं काहीतरी बोलून दे 2 शब्द. म्हणे हो आता आम्ही तेच करणार आहो ना, मला बोलण्यापेक्षा करण्यात मजा येते म्हणे. मग आम्ही इथं बसलो होतो, तिला म्हटलं ये इथं बस. तर ते म्हणे नाही मी उभीच राहतो. मी म्हटलं नाही बस बाई, बसून जाय आता, जास्त प्रचार नाही करत त्या. मग आमच्या गाण्याच्या भेंड्या रंगल्या मस्तपैकी, एकदम मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या खेळलो. मग सर्वजण गाण्याच्या भेंड्या खेळल्याच्या नंतर गजरे ने ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. पडू नाही दिलं मैत्रिणी पीछे, लेकिन मैं तेरे पीछे अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. मग इकडे आम्ही जेवायला आलो. पहिले पोरायची जेवणं झाली, त्याची जेवणं होईस्तोवर आम्ही आमच्या गाण्याच्या भेंड्या कंटिन्यू केल्या. त्याच्यानंतर आमच्या भेंड्या झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसलो. मग सर म्हणे व्हिडिओ काढून घे, तेवढे व्हिडिओ आम्हाला शेअर कर. मी म्हटलं ठीक आहे सर. मग मी व्हिडिओ काढले. नंतर मग छान मस्तपैकी एक असं व्लॉगसाठी पण काढायचा होता, तर म्हणून मग काढून घेतला. नंतर मग त्यांचं वाढून चालू होतं, म्हणून मग मी काही बोललीच नाही मध्ये. नंतर आमचं मटकणंच लय असते राव, आम्हाला मटकाला सांगा फक्त, दुसरं काहीच नका सांगू, आमचं फक्त मटकणं असते. भावी आमदार आमचं जेवण करताय, जेवण चालू होतं. त्याच्या बाजूला सरपंच, इकडे बीडीओ, इकडे सदस्य, एक सदस्य मोबाईल पाहत जेवण करणं चालू आहे. इकडे वाढणं चालू आहे जबरदस्ती. घेतल्याच्या नंतर मग बाई म्हणते झालं म्हणते, आता नाही वाढत म्हणते. मग देऊन रेडी येले आमच्या आमदाराला देणं चालू होतं. मग नंतर तो लाजून राहिला होता ना, मग घे जरा घे. नंतर मग आमचं सर्व जेवण आटपल्याच्या नंतर पुन्हा आम्ही बसलो होतो निवांतपणे मस्तपैकी. असा आमचा टॅग झाला. आम्हाला पहिल्या दिवशी इतकी मजा नाही आली, पण दुसऱ्या दिवशी मात्र खूप मजा केली आम्ही.